निपाणी वडगाव ग्रामसभा जनतेच्या अनेक लक्षवेधी प्रश्नांना वाचा फोडली। निपाणी वडगाव ग्रामसभेमध्ये श्री विठ्ठलराव सोनवणे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर ताशेरे ओढून घरकुल योजना, स्मशानभूमी दशक्रिया ठिकाण सुशोभीकरण, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन, गावातील अवैध व्यवसाय, केलेल्या कामाची बोगस बिलं काढणे, सत्ताधाऱ्यांना डस्टबिन खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आणि तेही 8 ते 10 महिन्यापासून ग्रामपंचायत खोल्यांमध्ये धूळ खात पडले आहे। ग्रामस्थांना दिले नाहीत। ते डस्टबिन अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे अशा स्पष्ट शब्दात जाब विचारला। अनेक विषयावर चांगलीच खडाजंगी रंगली होती। माजी सरपंच सौ वनिताताई राऊत, ग्राम सदस्य अक्षय राऊत यांनी त्याच्या प्रभातील कचरा कुंडी चोरीला गेल्याचं माहिती दिली। जय मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी डस्टबिन खरेदी आणि विविध खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचे सांगितले। बंडू उंडे यांनी त्यांच्या प्रभागमध्ये 3-4 दिवस पाणी येत नसल्याची माहिती दिली। सर्जेराव देवकर यांनी प्रभाग 4 मध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती दिली। गावातील ज्येष्ठ नागरिक सूर्यभान पाटील गायधने यांनी गावातील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली। अण्णा काळे यांनी पाठपाणी संदर्भ होणाऱ्या त्रासाची माहिती दिली। मुरली राऊत यांनी गावात मोठ्या प्रमाणात भंगार असल्याचे सांगितले। अनेक मान्यवरांनी प्रश्न मांडले आहे। या ग्रामसभेमध्ये अशा दैनंदिन समस्यावर तुफान पाऊस पडला। त्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल विठ्ठलराव सोनवणे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी निपाणी वडगाव प्रतिनिधी मुनीर सय्यद। आम्ही बोललो त्याचा त्रास व्हायचं काही कारण नाही। आमचं रेकॉर्डिंग सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही करून ठेवा। आमची जर भूमिका चुकीची असेल तर तुम्ही आमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता। सर्वात प्रथम हा दिलेला घटनेला अधिकार आहे आणि या ठिकाणी आम्ही या गावचे नागरिक असून जागरूक नागरिक आहे। प्रथम तर मला सांगायचं ठरलं आज अक्षरशः या निपाणी वडगावमध्ये माझ्या मते 1 एप्रिल 2025 ते 31 डिसेंबर 2025 मध्ये भाऊसाहेब आपल्या माध्यमातूनच मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे मेरी पंचायत ॲप आहे। आपल्या ग्रामस्थांनी काही ठिकाणी ते मोबाईलला लोड केलेले त्याच्यामध्ये अक्षरशः सरळ तुम्ही केलेल्या कामांनी तुम्हीच त्याच्यावर सगळ्या नोंदी केलेल्या आहे। त्याच्यावर तुम्ही सगळे त्या ठिकाणी रेकॉर्ड लोड केलेले अक्षरशः त्या ठिकाणी 1 एप्रिल 2025 पासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून तर 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही 1,05,00,000चे बिल त्या ठिकाणी मागले त्याच्यात तुम्ही रेकॉर्ड दाखवलेले। अतिशय चुकीच्या पद्धतीने काम अक्षरशः 1 लाखाचं काम असताना त्या ठिकाणी तुम्ही 3-4 लाख 4 लाखाचे 3.5-4 लाखाचे असे बिल तुम्ही त्या ठिकाणी मारलेले। आता हे बिल मारताना तुम्ही त्या कामाचा उल्लेख निपाणी वडगाव अंतर्गत RCC गटार करणे 4 लाख रुपये कुठं तुम्ही गटार केली ती त्याचा काही उल्लेख नाही काही नाही। कुठं काम केलं, किती नाळे वापरल्या, किती फुटे वापरल्या, त्याला मजुरी किती काय कुठंच काही हिशोब नाही। हा तुम्ही याचा आम्हाला आता स्पष्टीकरण याच्यात तुम्ही दिलं पाहिजे। सरपंचांनी या ठिकाणी आम्हाला याच्यात माहिती दिली पाहिजे काय, कारण तुमचा तो अधिकार आहे। तुम्हाला आम्ही तुम्हाला विचारणं अधिकार आहे आमचा आणि तुम्हाला पण तो तुम्ही त्या पदावर संविधानिक पदावर जर बसलेले असतील तर त्याचे उत्तर तुम्ही आम्हाला देणं गरजेचं आहे। हा पैसा तुमच्या आमच्या घरचा नाही एकट्या, हा जनतेचा पैसा आहे। आज प्रति व्यक्ती एका व्यक्तीला 957 रुपये 950 रुपये प्रमाणे आपल्या 15 वित्त आयोगातून आपल्याला जो निधी मिळतो त्याच्यातून ग्रामपंचायत त्या पद्धतीने कामं करत असते। हा मनमानी कारभार आहे। याचं तुम्ही काय करता, सर्वसामान्यांनी जे प्रश्न मांडले माझ्या घरासमोर गटार आहे, माझ्या समोर रस्ता नाहीये, माझ्या घरासमोर लाईट नाहीये, त्याचे मला पिण्याचं पाणी व्यवस्थित येत नाही, त्यांनी प्रश्न मांडले की ते प्रश्न सुटत नाही। सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपल्या गावात। आता काही लोक म्हणतात राजकारण करायचं नाही, आम्हाला राजकारण अजिबात करायचं नाही। आम्हाला आनंद आहे तुम्ही चांगलं काम करा ना, आम्ही चांगलं म्हणणे की आमची चांगलं देणार, आम्ही पण तुम्ही चांगलं काम केलं तर आम्ही कौतुक करू तुमचं। त्या ठिकाणी एवढं काम झालं, अतिशय उत्कृष्ट काम झालं अशी म्हणण्याची आम्हाला संधी द्या ना। आता काय म्हणून काम आहे। आता या ठिकाणी भगत वस्तीचे हौशीराम मामा राऊत ते लक्ष्मण भगत यांच्या वस्तीवर तुम्ही उल्लेख केला। 3,78,000 रुपये तुम्ही तुझे काढलं, किती नाही तुम्ही टाकले। तसं नाही साहेब, तसं नाही। तुम्ही काय करता, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही या ठिकाणी आम्ही प्रश्न विचारले का थोडं सविस्तर याची असं 1 मिनिट आहे का, या ठिकाणी त्या कामांच्या चौकशी होणार त्याच्यावर अजिबात काही हिंमत नाही। आम्ही रिस्तर तक्रारही नोंदवली आहे। या सर्व कामाची चौकशी झाल्याशिवाय आम्हाला याची आम्हाला खात्री आहे, कारण आम्हाला आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही। काय 8 तारखेला तुमची आपली
ग्रामपंचायतची मुदत संपत्ती घरकुल योजना असेल घरकुलाच्या या दिवसा जाहीर प्रकटन आपण या ठिकाणी केलं पाहिजे 162 लोकांची यादी आपण सांगता मी तुम्हाला यादी मागितल्यानंतर मला तुम्ही 1 महिना नाही 2 महिन्याने मला यादी दिली कोणाकोणाला आपण घरकुल दिले यादी सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ देऊ शकत नाही फक्त झेरॉक्स मारून प्रिंट करून वस्तुस्थिती ना आज कोणता माणूस तिला वंचित राहू नये त्याच्यासाठी दखल घेतो आम्ही पण त्यासाठी काम करतो ना काय तुम्ही अक्षरशः या पद्धतीने काम करू शकत नाही तुम्ही आता येणाऱ्या प्रशासकीय काळामध्ये आता आम्हालाही खात्री आम्ही